नमस्कार. एंगेज ॲट अध्ययन या अध्ययन अकादमी पुणेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण काय करणार आहे बघा, आज आपण डिरेक्टली मुद्द्याला हात घालणार आहे. मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तेवढा पेशन्स असणार नाही, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहणं होणार नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडून हे व्हिडिओमधला जो कंटेंट आहे त्याची जी ट्रिक आहे ती सुटू नये. त्याच्यामुळे मी तुम्हाला इमिजिएटली ती ट्रिक सांगून टाकतो पुढच्या 2 मिनिटांमध्ये. ती ट्रिक इतकी सोपी आहे की तुम्हाला सहज एखाद्या उत्तराचं, राज्यसेवेमधल्या उत्तराचं शीर्षक शोधता येईल. आणि ती ट्रिक इतकी सोपी आहे की तुम्ही मला नक्की असं म्हणाल की मास्तर ही ट्रिक आधी आम्हाला का नाही सांगितली, किती बर्डन आमचं कमी झालं असतं. आणि ती ट्रिक समजल्यानंतर आणि क्वेश्चन सोडवल्यानंतर तर तुमच्या आनंदाला काही पारावरच उरणार नाही. तुम्हाला एवढा आनंद होईल की त्याला काही लिमिट नसेल. इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई। तर ट्रिक काय बघा, 2016चा राज्यसेवेचा आपण उत्तर इथे डिस्प्ले करतोय. या उत्तरामध्ये तुम्हाला काय करायचं, सगळ्या शब्दांवरून एकदा नजर फिरवायची आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा रिपीट होणारा जो काही शब्द आहे तो शोधायचा आहे आणि तोच शब्द नंतर तुम्हाला पर्यायामध्ये शोधायचा आहे. आणि मग तुम्हाला ठरवायचं आहे की सगळ्यात जास्त उत्तरामध्ये रिपीट झालेला शब्द कोणता आणि तो शब्द म्हणजेच काय असेल या प्रश्नाचं उत्तर असेल. सापडते का बघा एकदा. ठहरो. सॉरी शक्तिमान. स्वारी शक्तिमान म्हणती स्वारी शक्तिमान सॉरी शक्तिमान म्हणती सॉरी शक्तिमान. ठीक आहे, हीच गडबड आहे. हीच अशाच गडबडी आहेत की हे ट्रिक्स आणि हे शॉर्टकट्स ह्या ज्या काही मेथड आहेत ह्या सहसा उतार्यांमध्ये कामाला येत नाहीत. आणि जरी कामाला येत असतील तर त्या काही विशिष्ट उतार्यांमध्ये कामाला येतील. तिथं तुमचं कॉम्पिटिशन नसणार आहे सगळ्यांबरोबर. जिथे कॉम्पिटिशन असणार आहे तिथल्या गोष्टींबद्दल आपण बोलतो नेहमी, हे नेहमी लक्षात ठेवा. तरी लक्षात ठेवा की इथे हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर तुम्हाला कसल्याही प्रकारच्या शॉर्टकट्स किंवा शॉर्ट ट्रिक्स सांगण्यासाठी नाही आहे, तर हे लेक्चर यासाठी आहे की तुम्हाला आम्ही उत्तरांचं शीर्षक नेमकं शोधायचं कसं हे एक्झॅक्टली डिकोड करून सांगणार आहे. आम्ही त्याला ट्रिक हा शब्द वापरत नाही आहे, डिकोडिंग सिस्टीम हा शब्द वापरतोय. आणि याच लेक्चरचा उपयोग तुम्हाला इतर क्वेश्चन्स ॲनालिसिस करताना, उत्तरांचे इतर प्रश्न समजून घेतानाही होईल, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पूर्ण लेक्चर व्यवस्थित पेशन्स ठेवून ऐका, व्यवस्थित बघा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका फार मोठ्या विचारवंतांनी असं सांगून ठेवलं आहे की यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो, पण योग्य गायडन्स आणि मार्गदर्शन आणि मेंटरशिप जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तो मार्ग तुम्हाला कट शॉर्ट करता येतो. शॉर्टकट नाही पण कट शॉर्ट करता येतो. कोणता विचारवंत ते मलाही नाही माहिती, हा असेल कदाचित. ठीक आहे, तर लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे थोडंसं रिकॅप घेऊयात. सुरुवात केली आपण अध्ययनापेक्षा सिरीजनी, नंतर स्टेट बोर्ड विज्ञान विथ कॉमन मॅन या 2 सिरीज आपल्या चालू आहेत आणि त्या चालूच राहणार आहेत. पुन्हा सांगतोय आम्ही, ते व्हिडिओज नक्की अपलोड होतील. थोडासा पेशन्स ठेवा. त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे करंटचं म्हणजे सर्वंकष या करंटच्या बुकलेटवरती आधारित अमोल सरांचं एक चालू घडामोडींचं अतिशय अप्रतिम विश्लेषण हेही आपण अपलोड केलेलं आहे. तर ते जर तुमच्याकडून बघायचं राहिलेलं असेल तर तुम्ही ते नक्की बघा. त्यानंतर अमोल सरांनीच एक फार छान मोटिवेशनल स्टोरी, म्हणजे आत्तापर्यंत मी पाहिलेली सगळ्यात रिअलिस्टिक आणि मोटिवेशनल स्टोरी ही ती आहे. तर ती नक्की तुम्ही मोटिवेशनल स्टोरी एकदा पहा जर पाहायची राहिली असेल तर. त्यानंतर उतार्यांच्या सिरीजमध्ये आपण काय पाहिलं बघा. उतार्यांच्या सिरीजमध्ये आपण पहिलं लेक्चर होतं ते म्हणजे त्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं उतार्यांचा स्पीड नेमका वाढवायचा कसा. आणि त्या लेक्चरला तुमचे भरपूर रिप्लाय आणि कमेंट आम्हाला आलेले आहेत. बऱ्याच जणांनी असं विचारलं की सर मनामध्ये बडबडायचं नाही तर मग हे कसं शक्य आहे. लक्षात घ्या, मनामध्ये न बडबडणं ही ट्रिक किंवा हे जे काय पद्धत आहे ही पद्धत आत्मसात करायला वेळ लागतो. मी अजूनही स्वतः इम्प्रूव्ह करतोय. मी माझ्या आजूबाजूला अशी काही लोक पाहिलेली आहेत, माझ्या मित्रांमध्ये अशी काही लोक आहेत की जी ही ट्रिक वापरून किंवा जी ही पद्धत वापरून त्यांनी आत्मसात करून आपल्या वाचनाचा स्पीड एकंदरीत खूप वाढवलेला आहे. खूप म्हणजे खूप वाढवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत काही आपली स्वतःची पद्धत नाही आहे की आपण आलं आणि आपण काहीतरी सांगितलं, असं नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉर्मन लेविस हा एक उत्कृष्ट लेखक आहे, इंग्रजीबद्दल लिखाण करणारा. तर त्याची 2 पुस्तकं फार फेमस आहेत. त्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे कोणतं, वर्ड पॉवर मेड इझी, व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी
हे पुस्तक सहसा विद्यार्थी यूज करतात. माझ्या इंटर्नशिपच्या MBBSच्या इंटर्नशिपमध्ये मी हे पुस्तक यूज केलं होतं आणि त्याचा मला प्रचंड फायदा झाला इंग्लिशची व्होकॅब वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर त्याचं दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे हाऊ टू रीड बेटर अँड फास्टर. तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये अशा प्रकारच्या ट्रिक्स सांगण्यात आलेल्या आहेत आणि ह्या पुस्तकामध्ये हे सायंटिफिक मेथड्स दिलेले आहेत आणि त्याचा यूज, त्याची प्रॅक्टिस कशी करावी हे पण सांगितलेलं आहे. तर दोन्ही पुस्तकांमधून आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिअलिस्टिक एक्झाम्पल सांगतो. तुम्हाला तर हे माहीतच आहे, माझे 2 मित्र म्हणा, भाऊ म्हणा, तर हे दोघं अमोल सर आणि मनोज सर यांच्या गोंडस चेहऱ्यावरती जाऊ नका. हे दोघं लय खुंकार आहेत. फक्त पुस्तकं वाचायला नाही, पुस्तकं रीड करायला नाही, तर माणूस आणि माणसांचं मन वाचायला हे दोघं खुंखार आहेत. म्हणजे जर तुम्ही अमोल सरांच्या सर्वंकषच्या नोट्स पाहिल्या असतील किंवा तुम्ही इकॉनॉमिक्स सर्वेच्या सरांच्या नोट्स पाहिल्या असतील तर तुमच्या असं लक्षात येईल की एवढा मोठा करंटचा डेटा किंवा एवढा मोठा महाराष्ट्राचा इकॉनॉमिक्स सर्वे एवढ्या क्रिप्स शब्दामध्ये, एवढ्या कमी शब्दांमध्ये, एवढ्या कमी पानांमध्ये बसवायचा आणि तो पण रॅपिडली त्याच्या नोट्स काढायचे, एवढं ग्रास्प करायचं, ही जी टेक्निक आहे, ही टेक्निक ज्याला स्पीड रिडिंग येते, ज्याला त्याचं रिडिंग फास्ट असतं त्याला जमू शकते. आणि मी या दोघांमध्ये ही टेक्निक पाहिलेली आहे. मनोज सरांच्या जर तुम्ही जॉग्राफीच्या नोट्स बघितल्या ना तर तुम्हाला त्याचा नक्की अनुभव येईल. कारण मनोज सरांच्या जॉग्राफीच्या नोट्सच्या बाहेरचा क्वेश्चन आलेला आम्ही अजून तरी पाहिलेला नाही, आम्ही अध्ययन टीमनी तरी. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या की हे प्रॅक्टिकल आहे. मनामध्ये न बडबडता वाचणं ही एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे. ती तुम्हाला आत्मसात करायला लागेल, प्रॅक्टिस करायला लागेल. ठीक आहे, तर आता आपण मेन कोर सेगमेंटला सुरुवात करूया. तर बघा, उतार्यांचं शीर्षक शोधणं हा प्रश्न बऱ्याच जणांना अवघड वाटतो किंवा हा प्रश्न बऱ्याच जणांचा चुकतो. बऱ्याच जणांनी हा प्रश्न मला विचारलाय क्लासमध्ये पण आणि क्लासच्या बाहेरही प्रश्न विचारला जातो की सर हा प्रश्न सोडवायला थोडासा अवघड जातो. तर हा प्रश्न अवघड का जातो हे आधी समजून घ्या. हा प्रश्न अवघड जातो त्यामुळे कारण जर तुम्हाला पूर्ण उतार्यांचं आकलन नसेल, उतार्याचं पूर्ण आकलन झालेलं नसेल तर हा प्रश्न सोडवायला तुम्हाला अवघड जाणार आहे. उतार्याचं जे कॉम्प्रिहेन्शन आहे, कॉम्प्रिहेंड करणं म्हणजे नेमकं आकलन करणं, जर आकलन पूर्ण झालेलं नसेल, लेखकाला त्यात काय विषय मांडायचा हेच कळलेलं नसेल तर तुम्हाला हा प्रश्न सुटणं शक्यतो काय आहे, जड जाणार आहे. आणि एक प्रश्न SSATचं चुकणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक प्रश्न चुकणं म्हणजे 2.5 मार्क तो मिळणार होता तो तर गेला आणि वरचे 0.83 मार्क हे मायनस होणार आहेत. म्हणजे आपलं बरंचसं नुकसान होणार आहे एका प्रश्नामध्ये सुद्धा. ठीक आहे, तर ट्रेंड काय आहे बघा, थोडासा ट्रेंड बघूयात अशा प्रश्नांचा. तर उतार्यांचं शीर्षक शोधा अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे आत्तापर्यंत, तर आलेला आहे 2014ला आलेला आहे, 2016ला आलेला आहे, 2018ला आलेला आहे. 2019ला असा प्रश्न मला दिसला नाही तरी एकदा चेक करा. पण जर 2018ला आलेला आहे तर 2020ला येण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण तो जो काही ट्रेंड आहे 14, 16, 18 आणि 20 तो फॉलो होण्याची शक्यता जास्त आहे. आपण तेवढं प्रिडिक्शन करायला हरकत नाही. नाही आलं तर ठीक आहे. आणि काय, उतार्यांचे शीर्षक शोधा याच्या सारखेच आणखी प्रश्न इतर वर्षी पण आलेले आहेत. मग ते कोणते, तर उतार्याचं सर्वात महत्त्वाचं किंवा शक्य प्रयोजन शोधा, म्हणजे पर्पज शोधा लेखकाचा उतारा लिहिण्यापाठीमागचा. किंवा अशाच अजून एक प्रकारचा प्रश्न असतो ते म्हणजे मध्यवर्ती संकल्पना शोधा. तर हे सगळे एकाच जातकुळीतले प्रश्न आहेत, एकाच टाईपचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही आजची उताराच्या शीर्षकाची डिकोडिंग व्यवस्थित ऐकलीत तर तुम्हाला इतरही प्रश्न सोडवायला नक्कीच मदत होईल. ठीक आहे, तर आपण डिकोडिंग त्याचं हळूहळू आता पाहूयात. तर उतार्यांचं शीर्षक शोधताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे या बाबतीतली जी काही मिथकं आहेत, जे काही मिथ्स आहेत ते थोडेसे आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया. त्या पद्धती पूर्णपणे चुकीच्या आहेत असंही नाही, पण आपण जे काही डिकोडिंग आज करणार आहोत त्या डिकोडिंगमुळे तुम्हाला इतर प्रश्नांसोबतच उतारा चांगल्या प्रकारे समजून घ्यायला किंवा ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्शनचे मार्क वाढवायला मदत होणार आहे. त्याच्यामुळं रिजिडिटी असते, थोडीशी ताठरपणा असतो आपल्यातला, तो थोडासा कमी करा. कारण कॉम्प्रिहेन्शन शिकून घेण्यामध्ये, उतारांचे मार्क वाढवण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण कुठली असते ती म्हणजे तुम्ही रिजिड असणं. जर तुम्ही नवीन टेक्निक्स किंवा तुम्ही गोष्टी जर आत्मसात करण्याचा, ॲक्सेप्ट करण्याचा, आयडियाज ॲक्सेप्ट करण्याचा जर प्रयत्न नाही केला तर तुमचा गेम होऊ शकतो. ठीक आहे, तर बघा पहिलं मिथक काय, पहिलं मिथक आपण एकदम लेक्चरच्या सुरुवातीला डिस्कस केलं ते म्हणजे सगळ्यात जास्त वेळा रिपीट होणारा शब्द. आणि अशी मीच अजिबात मनामध्ये ठेवू नका. मला माहिती आहे की तुमच्या प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एक तरी असा मित्र असतो ज्याचा अभ्यास जेमतेम असतो भावड्याचा, पण त्याच्यामध्ये प्रचंड कॉन्फिडन्स असतो, तो कुठून येतो त्याचे त्यालाच माहिती. मग ते आप्पाचे पोहे असतील, प्रेमाचा चहा असेल, येवलेचा चहा असेल, शिंदेचा चहा असेल किंवा क्लासरूमचा कट्टा असेल किंवा लायब्ररीच्या बाहेरचा एखादी पार्किंग स्पेस असेल, त्याच्यामध्ये असा तुमचा एखादा मित्र तुम्हाला कायम अशा अनाहूत सल्ले देताना सापडेल. तो काय म्हणणार की अरे काय नाही रे, उतार्यांचं शीर्षक शोधायचं आहे,
पहिल्या 2 ओळी वाच, लास्टच्या 2 ओळी वाच, तुला उत्तर सहज सापडून जाईल. तर तुम्ही हे ट्राय करून बघा. 2018चा जो उतारा आहे त्याच्यामधल्या पहिल्या 2 ओळी आणि शेवटच्या 2 ओळी ट्राय करून बघा. तुम्हाला हे कळेल की हे सगळं थोतांड आहे. तर तुम्ही अशा तुमच्या मित्राला थोडंसं सबुरी निघायला सांगा. त्याला म्हणा कूल डाऊन, जरा राजा थंड घे. ठीक आहे, अशा मित्रांना थोडंसं थांबवा. बेटा तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा. तर तिसरं मिथ काय, तर बऱ्याच जणांना असं वाटतं एखादं टायटल कॅची आहे, एखादं टायटल लांबलचक आहे, म्हणजे तेच उत्तर असायची शक्यता जास्त आहे. लांबलचक टायटल आणि कॅची टायटल याच्यामुळं जर उत्तरांचे शीर्षक ठरत असले असेल तर मग उत्तरांच्या कंटेंटला अर्थच काय राहतो. परत एकदा तुम्ही 2018 किंवा 2016 2014 याचा ट्रेंड चेक करा. असं काही खरं नाही. आणि तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही बॉलिवूडच्या मूव्हीजला फॉलो करत असाल तर बॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये तुम्हाला कळत असेल की आधीमध्ये एक अशी टूम निघाली होती की मोठे मोठे टायटल द्यायचे. ऋतिक रोशनचाच कहोना प्यार है घ्या, कहोना प्यार है प्रचंड हिट झाला. आणि त्याच्याच नंतर आप मुझे अच्छे लगने लगे नावाचा चित्रपट आला, तो सबशेल पडलेला आहे. याचा अर्थ काय, कॅची टायटल, मोठं टायटल याच्यावरून उत्तरांचे शीर्षक ठरत नाहीत. कंटेंटला फार महत्त्व आहे, पूर्ण उत्तर आकलन करून घेण्याला फार महत्त्व आहे. चित्रपटामधलंच अजून एक उदाहरण घ्यायचं तर हे उदाहरण बघा. ह्याचं टायटल प्रचंड कॅची आहे, पण म्हणून काय पिक्चर चालणार आहे? असा पिक्चर चालू शकतो? नाही चालू शकत. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर सगळ्याच गोष्टी नाकारताय, सगळ्याच पद्धती नाकारताय, तर मग बरोबर पद्धती कुठल्या? एक लक्षात घ्या, आता आपण पुढच्या भागामध्ये सगळ्या व्यवस्थित म्हणजे बरोबर पद्धती आपण त्याचे पॉईंट्स पाहणार आहोत. आणि शेवटी त्याचे आपण काय करणार आहोत, तुम्हाला 1 ते 2 एक्झाम्पल आयोगामध्ये ॲक्च्युली आलेले, ते 1 ते 2 एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्याच्यानंतर तुम्हाला त्या टेक्निक, आपली जी टेक्निक आहे डिकोडिंग आहे, ती आत्मसात करायला आणखी सोपं जाईल किंवा तुमचा कॉन्फिडन्स याच्यातून वाढेल. तर उतार्याच्या शीर्षकाचा निर्णय घेण्यासाठी पहिला टप्पा, पहिली पायरी म्हणजे कोणती, तर तुम्हाला उतार्याचं पूर्णपणे आकलन झालेलं असलं पाहिजे. उतारा तुम्ही पूर्ण वाचलेला असला पाहिजे, तरच तुम्ही उतार्याचं टायटल टिक करण्यामध्ये पॉईंट असतो. मग त्यासाठी काय करायला पाहिजे बघा, कधी कधी असं होऊ शकतं, म्हणजे पेपरमध्ये असं झालेलं आहे की आयोग काय करेल, तुम्हाला पहिलाच प्रश्न, उताराच्या खालचा पहिलाच प्रश्न काय देईल, शीर्षकाचा देईल. मग अशा वेळेला तुमचं काम काय, अजिबात हा पहिला प्रश्न सोडवू नका, तो स्किप करा. बाकीचे 4 प्रश्न त्या उतारांवरचे सोडवा. 4 प्रश्न सोडवताना तुम्हाला उतारांचं पूर्णपणे आकलन होणार आहे आणि मगच तुम्ही हा प्रश्न, शीर्षक देण्याचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात शेवटी सोडवा. का बरं? 4 प्रश्न, त्याच्यामधले काय ऑप्शन्स, याच्यामुळं तुम्ही आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तसं काय होणार आहे, तुमच्या उताराच्या जवळपास 3 रीडिंग पूर्ण होणार आहेत, रॅपिड रीडिंग तुमच्या कंप्लीट होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला उताराचं पूर्णपणे आकलन होणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटी काय करायला पाहिजे, उताराचं शीर्षकाचं डिसिजन घ्यायला पाहिजे. कळते? उताराचं शीर्षक ठरवण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, उतारा पूर्णपणे आकलन झालेला असला पाहिजे. आणि कोणीतरी म्हणलंय, पुन्हा एकदा फार मोठ्या विचारवंतांनी म्हणलं आहे, काय म्हणलंय की माणूस आणि उतार्याचं टायटल हे पूर्णपणे वाचल्याशिवाय त्यांच्याबद्दल निर्णय कधीच घ्यायचा नाही. त्यांना पूर्ण समजून घ्या आणि मगच त्यांच्याबद्दलचा निर्णय घ्या. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. भारी रे डायलॉग. ठीक आहे, माणूस कुठं, उताराचं टायटल कुठं, ठीक आहे, ओके. ठीक आहे, पुढचा मुद्दा, तर उतार्याचं शीर्षक देताना सगळ्यात महत्त्वाचं, शीर्षक असंच निवडा जे शीर्षक उतार्याला म्हणजे संपूर्ण उतार्याला न्याय देईल. विशिष्ट एका पॅरेग्राफला न्याय देणारं तुमचं टायटल असायला नाही पाहिजे. आणि आयोग असं करतं बऱ्याच वेळेला की तुम्हाला 4 पर्यायांपैकी 2 किंवा 3 पर्याय हे आयोगाने विशिष्ट पॅरेग्राफमधले, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या पॅरेग्राफमधले किंवा तेवढ्याच पॅरेग्राफला ॲड्रेस करणारे विशिष्ट शब्द दिलेले असतात. त्याच्यामुळे जर तुमचं टायटल पूर्ण उतार्यामधल्या एका विशिष्टच पॅराला ॲड्रेस करत असेल तर तुमचं टायटल चुकणार आहे. मग तुमचं टायटल कसं असायला पाहिजे, ते इन्क्लुझिव्ह असायला पाहिजे. इन्क्लुझिव्ह असायला पाहिजे म्हणजेच काय, सर्व समावेशक असायला पाहिजे. म्हणजे काय, त्या टायटलनी पूर्ण उतार्याची जी मेन थीम आहे त्याला न्याय दिलेला असला पाहिजे. जर ते एका विशिष्ट पॅरेग्राफ पुरतं मर्यादित असेल तर ते टायटल खूप स्पेसिफिक होईल. असं टायटल उत्तर असण्याची शक्यता फार कमी असते. मग रूल काय, दुसरा रूल काय आपल्यासाठी, तर सर्व समावेशक किंवा सर्व पॅराग्राफ्सना न्याय देणारं टायटल. मग हे असं होऊ नये, चुकू नये, असं उत्तर शोधताना चुकू नये म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, तर
पूर्ण उतार्यामध्ये जे काही छोटे छोटे 4 ते 5 पॅरेग्राफ्स आहेत, त्या पॅरेग्राफच्या बाजूला त्या विशिष्ट पॅरेग्राफमधला जो मेन विषय आहे तो लिहून ठेवा किंवा तो मनामध्ये ठेवा. मग तुम्हाला त्या उतार्याची पूर्ण एक आउटलाईन कळेल. मग तुम्हाला उतार्याच्या शीर्षकाचा निर्णय घ्यायला सोपं जाईल. हे करून बघा तुम्ही. 2018च्या सुद्धा पॅसेजमध्ये ही टेक्निक तुम्हाला कामाला येईल. तर प्रश्न सोडवताना, उतार्याचा शीर्षकाचा प्रश्न सोडवताना तुम्हाला काय करायचं बघा, तो आपला तिसरा मुद्दा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या अध्ययनच्या उतार्यांच्या बुकलेटमध्ये, 90 उतार्यांच्या बुकलेटमध्ये अकोदिक स्ट्रॅटेजीमध्ये आपण एक खूप सोपी टेक्निक सांगितलेली आहे. कुठली? प्लस मायनसचं तंत्रज्ञान. तुमच्यापैकी बरेच जण हे फॉलो करतायत आता. तर काय आहे हे प्लस मायनसचं तंत्रज्ञान? तर जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल, त्याच्यामधले ऑप्शन वाचाल, त्याच्यामधले काही ऑप्शन्स असे असतात त्याचे तुम्हाला लगेच कळतं की हे उत्तर असूच शकत नाही. अशा ऑप्शन्सला तर आधी तुम्ही मायनस देऊन टाकला पाहिजे. जे कन्फर्म तुम्हाला माहिती आहे की हे असूच शकत नाही, त्यांना हवं तर डबल मायनस द्या. ज्यांच्याबद्दल तुम्हाला कन्फर्मेशन आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय करायचं आहे, मायनस द्यायचं आहे. आणि ज्याच्याबद्दल तुम्हाला डाऊट आहे त्याला तुम्ही प्लस मायनस द्यायचं आहे. आणि ज्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह वाटतं तुम्ही त्याला प्लस देऊन ठेवा. अशा टेक्निकमुळे काय होईल, तुमचं कन्फ्युजन कमी व्हायला सुरुवात होईल. ही टेक्निक तुम्हाला आत्मसात करायला लागेल. पुन्हा सांगतो, ही प्रॅक्टिसची गोष्ट आहे. तर मग प्लस मायनस केल्यामुळे काय होतं, जे काही तुम्ही ऑप्शन्स पाहताय तुमची व्हिजिबिलिटी आहे ती चेंज होते. तुम्हाला नंतर प्लसवालेच ऑप्शन्स सहसा दिसायला लागतात आणि त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन कमी होतं. त्यालाच आपण असं काय म्हणू शकतो, इलिमिनेशन टेक्निक असं म्हणू शकतो. तर ही इलिमिनेशन टेक्निक वापरल्यामुळं तुमचं शीर्षक किंवा प्रश्नाचं उत्तर बरोबर येण्याचे चान्स वाढणार आहेत. तर बघा, इलिमिनेशन टेक्निकचा पुढचा टप्पा म्हणजे काय, तर तो म्हणजे जनरलाइज ऑप्शन्स आणि स्पेसिफिक ऑप्शन्स याच्यामधला बॅलन्स शोधणं. मग जनरलाइज ऑप्शन्स आणि स्पेसिफिक ऑप्शन्स म्हणजे नेमकं काय? जर तुम्ही दिलवाले बघितलाय तर दिलवालेमधला हा जो डायलॉग आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळेल. 15 साल बीत गए. 15 साल 4 महीने 10 दिन. इथे शाहरुख खान स्पेसिफिक बोलतोय आणि काय, काजल मात्र थोडंसं जनरलाइज बोलतंय. तर या दोन गोष्टींमधला बॅलन्स म्हणजे काय असतं, या दोन गोष्टींमधला बॅलन्स म्हणजे ॲक्च्युली शीर्षकाचं उत्तर असतं. त्याच्यावरून आपल्याला उत्तर शोधता येतं. तर काय करायचं बघा, उतार्याचं शीर्षक शोधताना अजिबात ते शीर्षक फार स्पेसिफिक असायला नको. मग फार स्पेसिफिक म्हणजे काय, तर उतार्यामधल्या विशिष्ट पॅराला ॲड्रेस करणारं ते टायटल नको आणि फार वेग नको. जर तुम्ही आयोगाचे प्रश्न चेक केले, आपण ते डिस्कस करणार आहोत, तर चेक केले तर तुमच्या ते लक्षात येईल की कोणतं स्पेसिफिक ऑप्शन आहे आणि कुठला फार जनरलाइज ऑप्शन आहे. आपल्याला कुठेतरी मधला म्हणजे बॅलन्स साधणारा ऑप्शन शोधायचा आहे. तर स्पेसिफिक आणि जनरलाइज यांचा बॅलन्स ही टेक्निक महत्त्वाची आहे. ती आपल्याला शेवटी डिस्कस करायची आहे. ती तुम्हाला उदाहरणावरून कळेल. तर उतार्याचं शीर्षक शोधतानाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ट्रान्झिशन. हे ट्रान्झिशन म्हणजे काय? ट्रान्झिशन म्हणजे काय? बदल होत जाणं, कालानुरूप बदल होत जाणं किंवा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम चेंज होत जाणं. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल, तुमच्या रिअल लाईफमध्ये पण असं झालं असेल बऱ्याच वेळेला, की तुमच्यासोबतचा एखादा माणूस, मित्र, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणारी एखादी व्यक्ती, तिच्या स्वभावामध्ये काही बदल होत जातात. तुम्ही मात्र तिच्या पाठीमागच्या स्वभावावरती किंवा त्याच्या पाठीमागच्या स्वभावावरती अडकून राहता आणि मग काय म्हणता, अरे नाही तू खूप बदललास, अरे नाही तू खूप बदललीस. तर हे जे काही ट्रान्झिशन आहे त्यांच्या स्वभावामध्ये झालं ते आपल्याला कदाचित लक्षात येत नाही. आपण अडकून राहतो त्यांच्या भूतकाळातल्या स्वभावावरती किंवा गोष्टींवरती. मौसम की तरह तुम भी बदल तो न जाओगे, मौसम की तरह तुम भी बदल तो न जाओगे. हे कायम लक्षात घ्या, उतारा सुद्धा बऱ्याच वेळेला ट्रान्झिशनमध्ये जाणार आहे. मग ट्रान्झिशनमध्ये जाणार आहे म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल, एखादा उतारा सुरुवातीला एखादा विशिष्ट विषय मांडेल आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने तो काय करेल, शेवटी आल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की अरे यांनी तर विषय चेंज केलेला आहे. असं पण असेल की एखादा उतारा सुरुवातीला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल निगेटिव्ह बोलेल आणि नंतर हळूहळू तो काय करेल, पॉझिटिव्ह बोलायला लागेल. म्हणजे असं होऊ शकतं की लोकशाहीबद्दलचा एखादा उतारा आला, तो लोकशाहीच्या सुरुवातीला अडचणी सांगतोय, पण नंतर मात्र हळूहळू तो या ट्रान्झिशनमध्ये जातोय की लोकशाही हीच कशी सगळ्यात महत्त्वाची काय आहे, राज्यव्यवस्था आहे किंवा प्रशासनाचा पर्याय आहे चांगला. तर हे ट्रान्झिशन जर तुमच्या लक्षात आले नाहीत तर तुमचं उताराचं काय होऊ शकतं, शीर्षक चुकू शकतं. ते आपण पुन्हा एकदा प्रश्न पाहताना पाहणार आहोत. त्याच्यामुळे उतारा ट्रान्झिशनमध्ये गेला आहे का नाही हे चेक करणं नक्कीच गरजेचं आहे शीर्षक देण्याच्या आधी. कारण का, उतार्यामध्ये कधी पण जो ट्रान्झिशन नंतरचा जो पार्ट आहे तोच काय असतो, उत्तर असतं. तर आत्तापर्यंतच्या डिस्कशनवरून तुम्हाला हे लक्षात येते का बघा, की
शब्द मोजणं किंवा पहिल्या 2 लाईन शेवटच्या 2 लाईन यापेक्षा सुद्धा उताऱ्याचं संपूर्ण आकलन आणि उताऱ्याची एक सेंट्रल थीम पकडून ठेवणं म्हणजे एक आयडिया पकडून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्या मध्यवर्ती संकल्पनेच्या आजूबाजूलाच तो उतारा कायम आणि कायम फिरत असतो आणि ती मध्यवर्ती संकल्पना किंवा ती सेंट्रल आयडिया म्हणजेच उताऱ्याचं शीर्षक असतं. हे कायम आणि कायम लक्षात ठेवा. तर आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. ठीक आहे. तर हा 2018चा तुमच्यासमोर डिस्प्ले झाला आहे. तो 2018चा उतारा आहे. त्याच्यामधला उतारा तो तुम्ही पुस्तकामध्ये किंवा तुमच्या बुकलेटमध्ये एकदा काढून चेक करा. तुमच्या काय लक्षात येते बघा. जर तुम्ही ऑप्शन्स पाहिलात तर तुमच्या हे लक्षात येईल की कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन रिव्होल्युशन हे जे काही 2 ऑप्शन्स आहेत हे 2 ऑप्शन्स फार स्पेसिफिक वाटत नाहीत का? तर हो, हे ऑप्शन्स फार स्पेसिफिक आहेत. मग हे फार स्पेसिफिक ऑप्शन्स आपले उत्तरं असणार नाहीत. का बरं? कारण हे 2 ऑप्शन्स बघा, हे 2 ऑप्शन्स फक्त आणि फक्त पहिल्या पॅराला किंवा पहिल्या 2 पॅराला जास्तीत जास्त न्याय देऊ शकतात. इतर पॅराला ते न्याय देऊ शकत नाहीत. ठीक आहे. नंतर जर आपण पहिल्या 2 ओळी आणि शेवटच्या 2 ओळीची टेक्निक बघितली तर काय दिसेल? पहिल्या 2 ओळींमध्ये आपल्याला दिसेल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि रिव्होल्युशन हे शब्द दिसतील किंवा त्याच्याबद्दलचे आयडियाज दिसतील आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काय दिसेल तर एक्सपोर्ट प्रमोशन वगैरे याच्याबद्दल बोललेलं दिसेल. याचा अर्थ काय? जर तुम्ही उत्तर चेक केलं आयोगाचं तुमच्या असं लक्षात येईल की कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे उत्तर नाही आहे, रिव्होल्युशन हे उत्तर नाही आहे आणि एक्सपोर्ट प्रमोशन हे उत्तर नाही. याचा अर्थ पुन्हा एकदा पहिल्या 2 ओळी शेवटच्या 2 ओळी हे पण काही कामाचं नाही. ठीक आहे. जर तुम्ही उतारा व्यवस्थित चेक केलात तर उतार्यामध्ये एक्सपोर्ट प्रमोशन किंवा एक्सपोर्ट हा शब्द फार परत आलेला आहे. ट्रेड हा शब्दही परत आलेला आहे. पण त्याच्यावरून तुम्ही काही अंदाज लावून घेऊ शकत नाही की या उतार्याचं टायटल काय असू शकतं. मग याचं टायटल शोधताना तुम्हाला काय बघायला लागणार आहे बघा. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन रिव्होल्युशन या 2 ऑप्शन्सला तर आपण कशाच्या जोरावरती उडवू शकतो की 2 ऑप्शन्स फार स्पेसिफिक आहेत आणि विशिष्ट एका पॅरालाच ते टार्गेट करतात. ठीक आहे. मात्र राहिले 2 ऑप्शन्स कुठले? तर एक्सपोर्ट प्रमोशन आणि फॉरेन ट्रेड अँड डेव्हलपमेंट हे 2 ऑप्शन्स आपल्याकडे राहिलेले आहेत. तर एक लक्षात येते का बघा, याच्यामधला एक्सपोर्ट प्रमोशन हा जो काही ऑप्शन आहे तर हा ऑप्शन काय आहे? उतारा लागू होतो का? लागू होतो. एक्सपोर्ट हा शब्द परत रिपीट झालाय का? झालाय. पण हा एक्सपोर्ट प्रमोशन हा ऑप्शन हा फॉरेन ट्रेड याचाच पार्ट आहे आणि हीच आयडिया सांगण्याचा हा उतारा पुन्हा प्रयत्न करतोय. जर तुम्ही ट्रान्झिशन ही मेथड इथे चेक केला तर तुमच्या असं लक्षात येईल की उतारा ट्रान्झिशनमधून जातोय. कुठल्या ट्रान्झिशनमधून जातोय? उतारा आधी तुम्हाला कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन रिव्होल्युशन बद्दल सांगतोय. नंतर उतारा थोडं बहुत ट्रेडचं महत्त्व सांगतोय, ट्रेडमधल्या इतर गोष्टींचं महत्त्व सांगतोय. नंतर उतारा एक्सपोर्ट प्रमोशन या स्पेसिफिक एक्झाम्पलचं महत्त्व सांगतोय. ट्रेडमधला सो पार्ट आहे आणि त्याचं एक्झाम्पल सांगत काय सांगतोय तर फॉरेन ट्रेड आर्थिक विकासामध्ये कशी मदत करू शकतो याचं ते काय करतोय? एक्सप्लेनेशन देतोय. आणि जर उतार्यामधल्या काही खूप महत्त्वाच्या ओळींना जर तुम्ही चेक केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या ओळींवरूनच तुम्हाला या उतार्याची जी मेन थीम आहे त्याची जी मधली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे, आयडिया आहे, सेंट्रल आयडिया आहे, ती तुमच्या पकडमध्ये येईल आणि त्याच्यावरून तुम्हाला काय कळेल की या उतार्याचं शीर्षक काय असायला पाहिजे? फॉरेन ट्रेड आणि त्याचा डेव्हलपमेंटमधला पार्ट. आता बघा, स्पेसिफिक आणि जनरलाइजमध्ये टेक्निक जी आपण सांगितली ती मगाशी तीच आपण इथे वापरतो. ती कशा प्रकारे वापरली तर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा ऑप्शन उडवला, रिव्होल्युशन हा ऑप्शन उडवला, एक्सपोर्ट प्रमोशन हा सुद्धा लक्षात घ्या फार स्पेसिफिक ऑप्शन आहे. का बरं फार स्पेसिफिक ऑप्शन आहे? कारण हा ऑप्शन काय आहे? फॉरेन ट्रेडचं एक स्पेसिफिक एक्झाम्पल आहे. उतारा तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की फॉरेन ट्रेड किंवा ट्रेडमुळं आर्थिक विकास कसा होऊ शकतो. जी आधी विकसित नसणारी जी काही राष्ट्र होती त्यांनी ट्रेडच्या जोरावरती कसा काय विकास घडवून आणला हे सांगण्याचा हा उतारा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या सगळ्या टेक्निक्स इथे लावून पाहिल्या तर तुम्हाला उताराचं शीर्षक नक्कीच सापडेल. ओके. उत्तर काय येणार याचं मग? फॉरेन ट्रेड आणि त्याचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमधला रोल. ओके. तर पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. 2016चा मराठी उतारा. हा मराठी उतारा डिस्प्ले झालाय तो उतारा. तर त्याचे ऑप्शन्स बघा काय काय दिलेत ते आणि त्या ऑप्शन्समध्ये पण आपल्या टेक्निक्स कामाला येतात का बघा. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही निरंतर प्रयोग हा ऑप्शन घेतला तर एक लक्षात येते का बघा, हा ऑप्शन फार स्पेसिफिक ऑप्शन आहे. हा विशिष्ट म्हणजे 2ऱ्या किंवा 3ऱ्या पॅराला टार्गेट करणारा हा ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यातल्या त्यात तो 3ऱ्या पॅराला टार्गेट करतोय. याचा अर्थ काय? तो फार स्पेसिफिक आहे. तो सगळ्या उतार्याला न्याय देऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो ऑप्शन आपल्याला घ्यायचा नाही. भारतीय संस्कृती अजून एक असा ऑप्शन दिला त्यांनी आपल्याला. तर भारतीय संस्कृती हा ऑप्शन तुम्ही उतारा पूर्ण तुमच्या असं लक्षात येईल हा फारच जनरलाइज ऑप्शन आहे, फार वेग ऑप्शन आहे. म्हणजे स्पेसिफिक आणि जनरलाइज म्हणजे याच्यामध्ये आपण मगाशी म्हणलं बॅलन्स साधायचं आपल्याला. तर हा पहिला कुठला? निरंतर प्रयोग आणि नंतर
भारतीय संस्कृती ही 2 टोकाचे ऑप्शन आहेत. हे 2 टोकाचे ऑप्शन्स आपलं टायटल असणार नाही, त्याच्यामुळे ते इलिमिनेट करायला पाहिजेत. आणखी कुठला ऑप्शन आहे तर खरा बुद्धिवादी हा एक ऑप्शन आहे. तर हा खरा बुद्धिवादी हा जो ऑप्शन आहे तो पण फार स्पेसिफिक आहे का, कारण उतार्यामधल्या सेकंड पॅरामध्ये बुद्धिवादीचा हा शब्दाचा उल्लेख आलेला आहे आणि तेवढ्या पुरताच हा काय करतो ऑप्शन त्या तेवढ्याच पॅराला ऍड्रेस करतो. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन काय आहे सर्वसमावेशक नाही, फार स्पेसिफिक आहे, फार स्पेसिफिक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरा बुद्धिवादी ह्या शब्दामधले एक गमक लक्षात घ्या. उत्तर तुम्ही व्यवस्थित वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. खरा बुद्धिवादी इथं खरा हा शब्द वापरण्याची गरजच नाही आहे. बुद्धिवादी हाच शब्द चांगल्या प्रकारे त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. जेव्हा तुम्ही त्याला खरा हा शब्द लावता तेव्हा ते एक्स्ट्रीम कन्क्लुजन होतं किंवा ते एक्स्ट्रीम गोष्ट होते. खरा हा शब्द लावण्याची तिथे गरज नाही, कारण लेखकांनी स्वतः उतार्यामध्ये असं काही डिफरन्शिएट केलेलं नाही की खरा बुद्धिवादी आणि खोटा बुद्धिवादी. त्याच्यामुळे उतार्याच्या सेंट्रल आयडियाच्याच विरोधात जाणार हा काहीतरी खरं तर ऑप्शन आहे. त्याच्यामुळे खरा बुद्धिवादी हा ऑप्शन यायला नाही पाहिजे. हे तिन्ही ऑप्शन जर बघितले तर ते फार स्पेसिफिक ठरतात. मग उत्तर काय तर उत्तर आहे समाजधर्म. आता एक लक्षात येते का बघा, 2016च्या या उतार्यामध्ये जर आपण शब्द मोजण्याची टेक्निक वापरली तर काय कामाचं आहे का, नाही. कारण का असा समाजधर्म नावाचा शब्दच पूर्ण पॅरेग्राफमध्ये नाही आहे. मग घोळ काय झालाय तर पॅरेग्राफमध्ये युगधर्म नावाचा शब्द त्यांनी वापरलेला आहे. मग हा युगधर्म शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे समाजधर्म. का बरं, जर तुम्ही पॅरेग्राफ किंवा उतार व्यवस्थित वाचला तर तुमचं असं लक्षात येईल की लेखकाला असं सांगायचं आहे की समाजाला हितकारक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करायला पाहिजेत आणि असा विचार करणं म्हणजेच काय युगधर्म आहे. म्हणजेच काय समाजासाठी झटणारा धर्म किंवा समाजासाठी झटणारा एखादा विचार, तो म्हणजेच काय समाजधर्म. मग घोळ काय झालाय बघा, उतार्यांचं शीर्षक शोधताना आपल्याला शब्दांवरती जाता येणार नाहीये. पूर्ण उतारा जर आकलन झालं तर तुम्हाला काय लक्षात येईल की अरे इथे युगधर्म ही सेंट्रल आयडिया आहे किंवा ही सेंट्रल थीम आहे की समाजाच्या हिताचा विचार करणं हे लेखकाला अपेक्षित आहे आणि त्याला त्यांनी काय केलंय समानार्थी शब्दाचं टायटल आयोगाने दिलेलं आहे. आणखी एक बघूयात, एक शेवटचं एक्झाम्पल बघूयात आयोगाने विचारलेलं. तर त्याच्यामध्ये काय लक्षात येते बघा, 2014चा हा उतारा आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की या उतार्यामध्ये आयोगाने काय केलं, पहिलाच प्रश्न विचारला उतार्याचं शीर्षक शोधा म्हणून. मग मी तुम्हाला मगाशी काय म्हणालो होतो की जेव्हा केव्हा असा प्रश्न पहिल्यांदा येईल तेव्हा तो पहिल्यांदा प्रश्न सोडवायचा नाही. तर काय करायचं, आधी बाकीचे 4 प्रश्न सोडवायचे, मग तुम्हाला अंदाज येईल की उतार्याची ऍक्च्युली सेंट्रल थीम काय असू शकते आणि मग तुम्हाला अंदाज लावता येईल की उतार्याचं शीर्षक काय असू शकतं. तर पहिला रूल काय आहे या उतार्यासाठी, तर हा प्रश्न सगळ्यात शेवटी सोडवणार आहोत आपण. ठीक आहे. आता बघा, स्पेसिफिक आणि जनरलाइज ही जी आपली टेक्निक आहे ती इथे अप्लाय करून बघा काय होईल. तर बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग हा जो काय पर्याय आहे हा फार वेग पर्याय आहे, जनरलाइज पर्याय आहे. कारण उतार्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगचा उल्लेख आहे का, तो शब्द परत परत रिपीट झालाय का, तर झालाय. पण उत्तर ते आहे का आयोगाने दिलेलं, तर नाही. तर उतार्यामधला शब्द रिपीट होण्यावरती पुन्हा एकदा आपलं उत्तर बरोबर येणार नाही. जेनेटिक इंजिनिअरिंग हा जरी विषय इथे हाताळलेला असला किंवा डिस्कस केलेला असला तर एक लक्षात येते का बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग मधली एक विशिष्ट गोष्ट त्यांनी इथे डिस्कस केलेली आहे आणि ती उताराच्या पहिल्या 2-3 लाईनमध्येच तुम्हाला लक्षात येईल की काय आहे, तो कुठला विषय नेमका ते कळेल. ठीक आहे. मग नंतर जेनेटिक इंजिनिअरिंग हा ऑप्शन आपण कॅन्सल करतोय का बरं, तो फार जनरलाइज किंवा वेग पर्याय आहे म्हणून. मग दुसरा कुठला पर्याय असू शकतो, तर समजा आपण म्हणूया की मधुमेह आणि इन्सुलिन. तर मधुमेह आणि इन्सुलिन बद्दल डिस्कशन आहे का, आहे. इन्सुलिन बद्दल तर इन्सुलिन हा शब्द तर फार परत परत आलेला आहे. पण मग हे पण उत्तर आयोगाने दिलेलं नाही, हे उत्तर बरोबर नाही आहे. तर मग इथे घोळ काय, तर मधुमेह आणि इन्सुलिन हे फार स्पेसिफिक एक्झाम्पल आहेत, फार स्पेसिफिक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते डिस्कस केलेलं आहे एक्झाम्पल म्हणून. तर ते स्पेसिफिक एक्झाम्पल विशिष्ट पर्यायाला किंवा विशिष्ट पॅराला किंवा विशिष्ट लाईनला न्याय देऊ शकतं, पूर्ण उताराला न्याय देऊ शकत नाही. त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा, फार स्पेसिफिक पर्याय असेल तर तो उताराचं शीर्षक ठरणार नाही. ओके. आणखी एक पर्याय दिला त्यांनी या उतारासाठी शीर्षकामध्ये, तो म्हणजे कुठला, ह्युमन इन्सुलिन. तर पुन्हा एकदा ह्युमन इन्सुलिनचं डिस्कशन आहे का, इन्सुलिनचं डिस्कशन आहे का, आहे. पण ह्युमन इन्सुलिन फार स्पेसिफिक नाही वाटत आहे, तुम्हाला कळतंय, लक्षात येते स्पेसिफिक आणि जनरलाइज मधला फरक. तर फार स्पेसिफिक झालं आहे की आपण फार म्हणजे विशिष्ट एका एक्झाम्पलचं डिस्कशन इथे करतोय असं नाही वाटत आहे. ठीक आहे. तर हे ह्युमन इन्सुलिन पण फार स्पेसिफिक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की सर ह्युमन इन्सुलिन, बोवाईन इन्सुलिन याच्याबद्दल तर सगळ्यात जास्त डिस्कशन केलं या उतारामध्ये, मग त्याच्यावरती आधारितच टायटल असायला पाहिजे. मग इथे आपला रूल कोणता अप्लाय होतो, तर ट्रान्झिशनचा. जर तुम्ही उताराचा शेवटी बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, काय लक्षात येईल की उतारा
जरी ह्युमन इन्सुलिनबद्दल डिस्कस करत असला किंवा इन्सुलिनबद्दल डिस्कस करत असला तरी ते डिस्कशन फक्त एक्झाम्पल म्हणून केलेलं आहे. कारण उताराच्या शेवटी पुन्हा एकदा जेनेटिक इंजिनिअरिंगमधलं DNA रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी किंवा जीन थेरपी याच्याबद्दलचं डिस्कशन येणार आहे. याचा अर्थ काय? जेनेटिक इंजिनिअरिंग इथे डिस्कशनचा मेन मुद्दा आहे का? आहे. पण मग तो जनरलाइज झाला का? खूप आहे, त्याच्यामुळे तो नाही. पण इन्सुलिन हा मुद्दा आहे का? आहे, पण तो खूप स्पेसिफिक एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे तेही पर्याय नाही किंवा तेही उत्तर नाही. मग राहिलं काय? त्याच्यामधला बॅलन्स. तर जेनेटिक इंजिनिअरिंग मधल्या एका विशिष्ट गोष्टीला डिस्कस करणारा हा पॅरा आहे. म्हणजे ते म्हणजे कोणतं? तर वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगचं मेडिकल क्षेत्रामधलं किंवा मेडिसिनमधलं ॲप्लिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे जर आपण स्पेसिफिक आणि जनरलाइजला बॅलन्स करून बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, काय लक्षात येईल? की आपल्याला मधला बॅलन्स शोधणारा पर्याय म्हणजे कोणता? जेनेटिक इंजिनिअरिंग आणि मेडिसिन्स हा पर्याय आयोगाने बरोबर दिलेला असणार. लक्षात येते? तर स्पेसिफिक आणि जनरलाइजची टेक्निक पुन्हा आपली इथे अप्लाय होते. तर ह्या स्पेसिफिक आणि जनरलाइजची ही जी टेक्निक आहे, ही टेक्निक आपण काय करतोय बघा, तुम्हाला मी तिन्ही पण एक्झाम्पल एका स्लाइडमध्ये आम्ही इथे डिस्प्ले करतोय. तुम्हाला ते आम्ही काय केलेलं आहे, पर्याय सगळे विशिष्ट याच्यावरती म्हणजे त्या चक्रामध्ये आम्ही तुम्हाला ठेवून दाखवले की स्पेसिफिक कसं आणि जनरलाइज कसं आणि त्याच्यामधला बॅलन्स कसा. हे तुम्हाला तिन्ही एक्झाम्पल्स, 3 आकृत्या बघितल्यानंतर लक्षात येईल की नेमकं उत्तराचं शीर्षक तुम्ही कसं शोधलं पाहिजे. ओके, तर अशी आशा आहे की तुम्हाला उत्तरांचं शीर्षक कसं शोधायचं याचं डिस्कशन बरोबरच एकंदरीतच काय समजलं असेल, डिकोडिंग नेमकं कसं करायचं, उत्तरांचे सगळेच प्रश्न सोडवण्यासाठी याचा तुम्हाला आणखी चांगला उपयोग करून घेता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, आपण ज्या काही टेक्निक्स इथे डिस्कस करतोय त्याची प्रॅक्टिस करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. विदाऊट प्रॅक्टिस असं होणार नाही. मग प्रॅक्टिस किती करायला पाहिजे? कमीत कमी उत्तरांच्या शीर्षकाचे तुम्ही 500 प्रश्न तरी सोडवायला पाहिजेत. नाही, 500 उत्तरे तरी सोडवायला पाहिजेत. नाही, काय करण्याची तुम्हाला गरज नाही. तर तुम्ही काय करा, आयोगाचे आलेले आत्तापर्यंत आलेले सगळे प्रश्न शोधा, त्याचे डिकोडिंग करा. आधी वेळ लागू द्यात, कारण तुम्हाला प्रॅक्टिस करताना वेळ लागला तर हरकत नाही. आणि अध्यायांचं जे 90 उत्तरांचं जे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये आम्ही पर्पजली काय केलेलं आहे, प्रत्येक 10च्या सेटमध्ये आम्ही जवळपास 2 ते 3 उत्तरांमध्ये असे प्रश्न मुद्दाम विचारलेले आहेत. तर त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की स्पेसिफिक आणि जनरलाइज याच्यामधला बॅलन्स कसा साधायचा. तर आपल्या आजच्या लेक्चरचा सगळ्यात शेवटचा सेगमेंट तो म्हणजे कॉमन मॅन की बात. कॉमन मॅन की बात का बरं? तर कॉमन मॅन की बात यासाठी की तुमच्या माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांना, सामान्य माणसाला जे जिव्हाळ्याचे प्रश्न वाटतात, जिव्हाळ्याच्या गोष्टी वाटतात त्याच्याबद्दल थोडंसं आपण इथे डिस्कशन करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे तो म्हणजे स्टील फ्रेम. तर या स्टील फ्रेमची छोटीशी कहाणी पाहूयात. 1947च्या सुमारास जेव्हा भारत स्वतंत्र व्हायला आला होता तेव्हा ब्रिटनमधल्या आणि युरोपमधल्या काही पंडितांना असं वाटत होतं की भारत काय एक राष्ट्र म्हणून टिकू शकत नाही. जसं युरोपचं भाषांवरती आधारित तुकडीकरण झालं, बाल्कनायझेशन झालं, तसंच भारतामध्ये पण एवढ्या विविध जाती, धर्म, पंथ, भाषा आहेत की भारताचं पण तुकडीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का? तर भारत आजपर्यंत एकसंध का राहिला तर ब्रिटनमुळे किंवा इंग्रजांच्या प्रशासनामुळे. पण इथून पुढे मात्र ते शक्य नाही असं त्यांना वाटत होतं. पण असं झालं का? आपण राष्ट्र म्हणून टिकलो, नुसतं टिकलो नाही तर वाढलो, आपण प्रचंड प्रगती केली. तर हे का झालं? तर इंडिया आफ्टर गांधी या आपल्या पुस्तकामध्ये रामचंद्र गुहा या इतिहासकारांनी फार चांगलं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यात एक चॅप्टर आहे व्हाय इंडिया सर्वाइव्ह नावाचा. तर या चॅप्टरमध्ये रामचंद्र गुहा काय सांगतात बघा. ते असं म्हणतात की भारत टिकला, वाढला, भारताने प्रगती केली, भारताचं तुकडीकरण नाही झालं, याचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा कुणाचा असेल तर तो म्हणजे काय? इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा. ह्यात महत्त्वाचा वाटा प्ले केला कोणी? तर इंडियन सिव्हिल सर्व्हिसनी. म्हणजेच काय? सरदार वल्लभभाई पटेलांनी मग हा शब्द का वापरला? त्यांनी वापरला हा शब्द, स्टील फ्रेम हा शब्द. त्यांनी हा शब्द का वापरला आणि कोणासाठी वापरला? त्यांनी हा शब्द नागरी सेवेसाठी वापरला. का वापरला? तर स्टील फ्रेम म्हणजे एक चौकट, त्याच्यावरती एक स्ट्रक्चर आधारलेलं असतं. ही चौकट जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत स्ट्रक्चर टिकून राहणार आहे. आणि जर हे चौकट तुटली, चौकटीला धक्का लागला तर स्ट्रक्चर टिकत नाही. तसंच भारतीय नागरी सेवा किंवा इंडियाची सिव्हिल सर्व्हिस ही सुद्धा काय आहे? प्रशासनाची एक चौकट आहे, स्टील फ्रेम आहे. त्याच्यावरतीच भारत देश टिकलेला आहे, एकसंध राहतोय. जर कोरोना पॅन्डेमिकचा आज विचार केला तर तुम्हाला दिसतंय की भारतामधले डॉक्टर लोक किंवा भारतामधला मेडिकल स्टाफ, मग त्या परिचारिका असतील किंवा डॉक्टर्स असतील किंवा इतर स्टाफ असेल किंवा भारतातलं प्रशासन, मग ते वेगवेगळ्या
पदांवरती अधिकारी असतील किंवा वेगळ्या दर्जाचे अधिकारी असतील, ही सगळी लोक जीव तोडून काय करतात, मेहनत करतात आणि भारताला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्हा आम्हाला या स्टील फ्रेमचा भाग बनायचा आहे का? तर बनायचं आहे. मग त्यासाठी आपलं आजचं कर्तव्य कुठलं? तर आपण एक प्रकारे कोरोनाला काय करूला हरवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला चेन ब्रेकर व्हायला लागेल. एक तर ते झालं. दुसरं आपल्याला काय व्हायला लागेल, आपल्याला स्टील फ्रेममध्ये एंट्री करण्यासाठी धडपडायला लागेल. म्हणजेच काय, आपल्याला आपला अभ्यास करणं भाग आहे. मग त्यासाठी अध्ययनचा मंत्र, अध्ययनचा हॅशटॅग कोणता आजचा? तर पुन्हा एकदा, करना है तो करना है. करना है तो करना है. करना है तो करना है. ठीक आहे. धन्यवाद.